नमस्कार मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण येत्या 1 मे पासून गॅस सिलेंडर वितरणाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हे नवीन नियम वेळेत पूर्ण केले नाहीत तर पैसे असून सुद्धा तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. होय, ही काय साधी अपडेट नाही, कारण अनेक ठिकाणी आधीच ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी उशीर होत असल्याची तक्रार वाढल्या होत्या. आणि आता या सरकारने समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्वात पहिला मोठा नियम म्हणजे 2 सिलेंडर बुकिंगमधील अंतर 21 दिवसावरून 30 दिवस करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम लाखो कुटुंबावर होऊ शकतो, कारण अनेक घरांमध्ये महिन्याभरासाठी एकच सिलेंडर पुरत नाही. म्हणून सध्या नागरिकांमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आता गॅस सिलेंडर वेळेवर मिळणार का, की आणखीन अडचणी वाढणार. विशेष म्हणजे काही भागांमध्ये मागील महिन्यात नागरिकांना रांगा लावून सुद्धा उशिरा सिलेंडर मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता 1 मे पासून नवीन नियम लागू झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते का, असे संकेत मिळत आहेत. याच दरम्यान सरकारच्या लक्षात एक मोठी समस्या आली आहे की ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये होणारा काळा बाजार आणि फसवणूक. आणि हीच फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने एकाच वेळी 8 मोठे नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. हे नियम लागू झाल्यानंतर योग्य ग्राहकांना सिलेंडर लवकर मिळेल आणि चुकीच्या पद्धतीने सिलेंडर घेणाऱ्यावर कारवाई नक्की होईल, अशी माहिती समोर येत आहे. म्हणूनच जर तुम्ही HP गॅस, भारत गॅस किंवा LPG कनेक्शन वापरत असाल तर पुढची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या 8 नियमांपैकी काही नियम तुमच्या फायद्याचे नक्की आहेत, तर काही नियम असे आहेत जे पाळले नाही तर तुमचा कनेक्शन थांबू शकतो. यांमध्ये सर्वात पहिला मोठा नियम म्हणजे सबसिडी संदर्भातील बदल. आतापासून गॅस सबसिडी फक्त मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबाला दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमची सबसिडी थांबू शकते. म्हणजेच अनेक ग्राहकांच्या खात्यात येणारी सबसिडी आता बंद होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. आणि म्हणूनच अनेक नागरिक आता तपासत आहेत की त्यांच्या खात्यात सबसिडी येत आहे की नाही. जर तुमच्या खात्यात सबसिडी येत नसेल तर त्यामागे हेच कारण असू शकते. मात्र घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण काही परिस्थितींमध्ये सबसिडी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यासाठी पुढे काय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम समजून घ्या, कारण हा नियम पाळला नाही तर 1 मे नंतर तुम्हाला ऑनलाईन गॅस बुकिंग करता येणार नाही. होय, आता गॅस बुकिंग करण्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य करण्यात येणार आहे. जर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुमची बुकिंग थांबू शकते आणि बुकिंगच करता आली नाही तर सिलेंडर मिळणार नाही. म्हणूनच हा नियम सर्व ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे की तो म्हणजे आता गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन लागू होणार आहे. म्हणजे सिलेंडर घरी पोहोचल्यावर फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन करावे लागू शकते. यामुळे काळा बाजार थांबवण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या नवीन नियमामुळे अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, जर डिलिव्हरीच्या वेळी आपण घरी नसू तर नेमके काय. कारण सरकारने यासाठी सुद्धा एक उपाय सुचवला आहे. आता आपण पाहूया सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेले उरलेले महत्त्वाचे नियम. कारण या नियमांपैकी काही नियम असे आहेत की जे थेट तुमच्या दैनंदिन स्वयंपाकावर परिणाम करू शकतात. आणि जर हे नियम वेळेत पूर्ण केले नाहीत तर 1 मे नंतर पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकते. म्हणून पुढची माहिती प्रत्येक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारने लागू केलेला तिसरा मोठा नियम म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय. आतापर्यंत काय होत होतं, तुम्ही सिलेंडर बुक केला की काही दिवसांनी डिलिव्हरी बॉय सिलेंडर घरी घेऊन जात होता. पण आता नवीन नियमानुसार सिलेंडर डिलिव्हरी घेताना तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन आवश्यक होऊ शकते. यामुळे तुमच्या नावावर दुसरा कोणी सिलेंडर घेत नाही याची खात्री होणार आहे. तसंच काळा बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र अनेक नागरिकांचा एक प्रश्न आहे, जर डिलिव्हरीच्या वेळी आपण घरी नसू तर नेमके काय. यासाठी सरकारने एक उपाय सुचवला आहे. तुमच्या कुटुंबातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सदस्यांना LPG कनेक्शन सोबत जोडल्यास ते सुद्धा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून सिलेंडर स्वीकारू शकतात. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे ऑनलाईन गॅस बुकिंग अनिवार्य होण्याची प्रक्रिया. यापूर्वी अनेक ग्राहक फोन कॉलद्वारे गॅस बुकिंग करत होते, मात्र आता टप्प्याटप्प्याने ही सुविधा बंद करून फक्त मोबाईल ॲप किंवा अधिकृत वेबसाईटद्वारे बुकिंग करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे पारदर्शकता वाढते आणि चुकीचे व्यवहार थांबतील असे सांगितले जात आहेत. पण ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे की
स्मार्टफोन नसेल तर नेमके काय करायचं? यासाठी एजन्सी कार्यालयातून प्रत्यक्ष बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच घाबरण्याची अजिबात गरज नाही. आता 5वा मोठा नियम म्हणजे एकाच पत्त्यावर 2 LPG कनेक्शनवर नियंत्रण. सरकारच्या लक्षात आले आहे की काही ठिकाणी एकाच पत्त्यावर 2 किंवा अधिक कनेक्शन घेऊन त्याचा गैरवापर केला जात आहे. यामुळे खऱ्या आणि गरजू नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नव्हता. म्हणूनच आता अशा प्रकारची तपासणी केली जाणार आहे. जर चुकीची माहिती दिल्याचे आढळले तर कनेक्शन रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र संयुक्त कुटुंब असल्यास योग्य कागदपत्राद्वारे माहिती दिल्यास समस्या निर्माण होणार नाही. आता 6वा महत्त्वाचा नियम म्हणजे गॅस सिलेंडर ट्रॅकिंग सिस्टीम सुरू होणार. आता ग्राहकांना घर बसल्या मोबाईलवरून सिलेंडर कुठपर्यंत पोहोचला आहे हे पाहता येणार आहे. बुकिंग स्वीकारले का, डिलिव्हरी निघाली का, सिलेंडर कुठे आहे, ही सर्व माहिती लाईव्ह ट्रॅकिंगद्वारे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचा ताण कमी होणार आहे. आता 7वा नियम म्हणजे 1 महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर मिळण्याची शक्यता. पूर्वी एका महिन्यात एकच सिलेंडर घेण्याची मर्यादा होती. मात्र कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असल्यास ही अट शिथिल करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे मोठ्या कुटुंबाला दिलासा मिळू शकतो. आता 8वा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे डिजिटल पावती प्रणाली लागू होणार. आतापर्यंत सिलेंडर मिळाल्यानंतर कागदी पावती दिली जात होती. मात्र आता डिलिव्हरीनंतर तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे डिजिटल पावती पाठवली जाणार आहे. यामुळे फसवणूक कमी होण्यास मदत होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सबसिडी बंद झाली असेल तर ती पुन्हा कशी सुरू करायची? तज्ज्ञांच्या मते तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते लिंक आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला अपडेट करणे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर सबसिडी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर 1 मे पासून लागू होणाऱ्या बदलांमुळे गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक होण्याचे सांगितले जात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात गॅस सिलेंडरचे दर स्थिर होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणूनच जर तुम्ही LPG ग्राहक असाल तर आधार लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का, सबसिडी सुरू आहे का, कनेक्शन माहिती योग्य आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. कारण 1 मे नंतर लागू होणारे हे बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करू शकतात. म्हणूनच वेळेत आवश्यक अपडेट पूर्ण करा आणि नवीन नियम समजून घेऊनच पुढील निर्णय घ्या. कारण योग्य माहिती असेल तर सिलेंडर वेळेवर मिळेल आणि माहिती नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, 1 मे पासून लागू होणारे हे नवीन LPG नियम प्रत्येक गॅस ग्राहकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण छोटासा अपडेट राहिला तरी सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. आधार लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि सबसिडी सुरू आहे का हे ताबडतोब तपासणे आता गरजेचे झाले आहे. सरकारच्या निर्णयामुळे वितरण व्यवस्था पारदर्शक होणार असली तरी ग्राहकांनी सावध राहणे तितकेच आवश्यक आहे. पुढचे काही दिवस LPG ग्राहकांसाठी निर्णायक ठरणार आहेत. कारण याच काळात स्पष्ट होणार आहे की नवीन नियमाचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढील अपडेटमध्ये आम्ही सांगणार आहोत की कोणत्या ग्राहकांना सर्वात आधी फायदा होणार आहे. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.